Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare, Hare Krishna, Krishna Hare Hare. श्री ज्ञानदेव स्वामी पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सच्चिदानंद सद्गुरु केरोबा महाराज की जय. आज केरोबा महाराज यांची पुण्यतिथी. केरोबा महाराज सद्गुरु श्रीपाद बाबांचे सद्गुरु, म्हणजे आमचे आजोबा, तुमचे पंजोबा. हा, तर पंजोबाची म्हणजे केरोबाबांची आपल्याला या ठिकाणी आज पुण्यतिथी आहे. त्याच्यामुळे तो दिवस आपण सत्संगानं आणि हरिपाठानं साजरा करीत आहोत. तर ज्या वेळेस श्रीपाद बाबा होते नाही काय, त्यावेळेस श्रीपाद बाबा केरोबाबांची पुण्यतिथी राहुरीला साजरी करत होते. श्रीपाद बाबांनी कोणाची पुण्यतिथी साजरी केली? केरोबाबाची. कारण श्रीपाद बाबांचे सद्गुरू कोण? केरोबाबा. 2-4 वर्ष आम्ही तिथं केरोबाबाच्या पुण्यतिथीला गेलो. पण त्याच्यानंतर मग बाबांनी देह सोडला, श्रीपाद बाबांनी देह सोडला, म्हणजे ते विदेहमुक्त झाले, बरोबर, जीवनमुक्त झालेले. मग आता आपण 1997 पासून श्रीपाद बाबाची पुण्यतिथी साजरी करतो नाही काय. श्रीपाद बाबाची पुण्यतिथी साजरी करणं म्हणजे संपूर्ण मालिकेचीच पुण्यतिथी साजरी करणं, बरोबर आहे. तसं जर पाहिलं तर आपल्या मालिकेमधले संत परंपरेमध्ये जेवढे काही संत होऊन गेले परंपरेमधले, तेवढ्यांची सर्वांची जर पुण्यतिथी साजरी केल्या गेली तर ती एक मोठी आनंदाची बाब आहे. आपण आता पाहून आलो, श्रीपाद बाबांची पुण्यतिथी आपण साजरी केली, केरोबाबांची केली. आता याच्या पुढे आणखी कोणती पुण्यतिथी येते मालिकेतली ते पाहून आपण वार असो, कोणताही वार असो, दिवस असो, नक्षत्र असो, ते पाहायचंच नाही. आपल्याला फक्त मालिकेतली पुण्यतिथी फक्त त्यांची साजरी करायची आहे. तर आज आपण सर्वजण केरोबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं या ठिकाणी जमलो आहोत. तर त्या निमित्तानं आपल्याला अमृतानुभवामधला हे 17, 18, 19, 20 काय 2-4 ओव्यांचं आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे. जेवढं सद्गुरु कृपेनं, जेवढं श्रीपाद बाबांच्या कृपेनं मला सांगता येईल, त्यांनी जशी मला बुद्धी दिली त्यानुसार मी सांगण्याचा प्रयत्न करेन. अर्थात आपण काही विद्वान नाही, पंडित नाही, नाही काय. तुम्ही आपण कसे आहे, सारखेच आहे. याच्यात कोणी विद्वान नाही, कोणी पंडित नाही. परंतु परमार्थाच्या बाबतीत, अनुभवाच्या बाबतीत मात्र एक आहे. अनुभवाच्या बाबतीत आपण सर्वजण एक आहोत. कारण संत परंपरेनुसार जो अनुभव आलेला आहे हा सर्वांना तुम्हाला आपल्याला कसा आला, सारखाच आला नाही काय. म्हणून या ठिकाणी विद्वत्तेच्या बाबतीत म्हणाल तर मोठे मोठे विद्वान पंडित होऊन गेले नाही काय, मोठे मोठे ज्ञानी होऊन गेले. त्यांची बरोबर ज्ञानेश्वर महाराज झाले, एकनाथ महाराज झाले, तुकाराम महाराज झाले, वगैरे वगैरे मोठे संत महंत होऊन गेले. आपण त्यांची बरोबरी केलीच पाहिजे अशातला भाग नाही. परंतु तरी सुद्धा खारीच्या वाट्यानं किंवा काजव्याच्या वाट्यानं जेवढं आपल्याला ज्ञान आहे, जेवढं आपल्याला माहिती देता येईल तेवढी माहिती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न
करत आहोत. कदाचित चुकलं त्यांनी माफ करावं, नाही काय, कारण तो त्यांचा धर्मच आहे. कारण बाप, आजोबा, पंजोबा, संत मालिकेतले हे माफच करत असतात, बरोबर आहे. तर त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पहिल्या अमृतानुभवातल्या पहिल्या प्रकरणामधलं हे 17 ते 20 या 2-4 श्लोकाचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर या ठिकाणी स्त्री पुरुष नाम भेदे शिवपण एकले नांदे जग सगळं अघागे पणे जी. या ठिकाणी सांगितलेलं आहे की बा प्रकृती आणि पुरुष या नामाच्या भेदाने एक ब्रह्म चैतन्य जगामध्ये नांदते. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे नाम जरी अलग अलग असले, प्रकृती अलग, पुरुष अलग, किती झाले? 2 झाले. पण तरी सुद्धा या नामाच्या भेदाने, या नामामध्ये प्रकृती आणि पुरुष या नामामध्ये जरी भेद असला तरी एक या दोहोच्या ठिकाणी एक ब्रह्म चैतन्यच या जगामध्ये नांदून राहिलं. भेद, नामाचं भेद प्रकृती आणि पुरुष, परंतु दोन्हीच्या रूपानं एक ब्रह्म चैतन्य जगामध्ये नांदून राहिलेलं आहे. कारण हे सर्व जग प्रकृती पुरुषाच्या अर्ध्या अर्ध्या अंशानं झाले. अर्धा अंश प्रकृतीचा, अर्धा अंश पुरुषाचा, अर्धा भाग प्रकृतीचा, अर्धा भाग पुरुषाचा, नाही काय. आपण शंकराचं चित्र पाहतो, भगवान शंकराचं, अर्धनारी नटेश्वर, अर्धा भाग असते पुरुषाचा, अर्धा भाग असते प्रकृतीचा. एक पुरुष आणि स्त्रीचा असते ना, तर अर्धा भाग पुरुषाचा, अर्धा भाग प्रकृतीचा. तेच प्रकृती पुरुषाची निशाणी आहे. जरी प्रकृती पुरुषाची निशाणी चिन्ह जरी अलग अलग असलं तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी असलेलं जे ब्रह्मचैतन्य आहे हे मात्र एकच आहे. तरी पण ब्रह्माचा एकपणा कधीच बिघडत नाही. जरी त्या ठिकाणी द्वैत निर्माण झालं, आता वास्तविक पाहता यांच्या ठिकाणी द्वैतच नाही, पण 2 दिसतात म्हणून आपण द्वैत म्हणू. प्रकृती अलग दिसते, पुरुष अलग दिसते, दिसतात 2 म्हणजे द्वैत आलं, बरोबर आहे. परंतु तरी सुद्धा यांच्या ठिकाणी ब्रह्माचा जो एकपणा आहे, ब्रह्मस्वरूपाचा जो एकपणा आहे हा बिघडत नाही, हा जसाच्या तसाच आहे. म्हणजे प्रकृती पुरुषाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य हे जसंच्या तसंच आहे, तिच्यामध्ये बिघाड नाही. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बा प्रकृती पुरुष आणि ब्रह्म ह्या नाम हिच्यामध्ये नाम मात्र भेद आहे. प्रकृती पुरुष आणि ब्रह्म हिच्यामध्ये नाम मात्र भेद आहे, नावाला भेद आहे. वास्तविक पाहता प्रकृती पुरुष आणि ब्रह्म हे अलग अलग नाही, एकच आहे. मग तुम्ही कोणाचीही पूजा करा, प्रकृतीची करा का पुरुषाची करा का ब्रह्माची करा. कारण प्रकृतीची जरी पूजा केली तरी ती कोणाची पूजा होते? ब्रह्माची. पुरुषाची केली तरी सुद्धा ती ब्रह्माचीच होते, आणि ब्रह्माची केली तरी सुद्धा ते प्रकृती पुरुषाचीच होते. कारण त्या तिन्हीमध्ये नाम मात्र जरी भेद असला तरी मात्र हिच्यामध्ये तिन्हीमध्ये भेद नाही, कारण तिन्ही एकच आहे. तो भेद नुसता नावाला आहे, प्रकृती पुरुष आणि ब्रह्म. असे आत्मा आणि सच्चिदानंद ही पदे यात नाम मात्र भेद असतो. तसं तुमच्या ठिकाणी असलेला आत्मा आणि या ब्रह्मांडात ओतप्रोत असलेलं ब्रह्मतत्व हे एकच आहे, पण नाम मात्र भेद आहे. नुसतं दाटू माटू भेद, खोट खोट भेद, पण आहे. कारण तुमचं आधी आत्मस्वरूप आहे, हे आत्मस्वरूपच ब्रह्मस्वरूप आहे, तिच्यामध्ये भेद नाही, पण नाम मात्र भेद आहे. तर यांच्यामध्ये केवळ फक्त नाम मात्र भेद आहे, नावाला भेद आहे, नावाला. बरोबर आहे. भेदाचे 3 प्रकार.
इथं सुद्धा भेद कसा 3 प्रकार सांगितलेला आहे. एक नाममात्र भेद, दुसरा कल्पित भेद आणि तिसरा वास्तव भेद. भेदाचे सुद्धा प्रकार आहे. एक नाममात्र भेद. नाममात्र भेद म्हणजे दिसतात दोन आहे नाममात्र भेद. दुसरा कल्पित भेद. कोणता? कल्पित म्हणजे कल्पनेनं केलेला भेद. आणि तिसरा मात्र वास्तव भेद. वास्तव भेद म्हणजे खरा भेद. जगाच्या दृष्टीनं जग म्हणजे जगामध्ये त्रिपुटी आली. बरं, जग म्हटलं की त्रिपुटी आली. त्रिपुटी म्हटलं की 3 भाग, त्याच्यामध्ये सत्वगुण, रजगुण, तमोगुण आलं. बरोबर आहे. तर हे जे 3 भेद आहे, या 3 भेद समजण्याकरता पहिला कोणता भेद आहे? नाममात्र भेद. दुसरा आहे कल्पित भेद आणि तिसरा आहे वास्तव भेद. आता वास्तव भेद कशाला म्हणतात? वास्तव भेदाचं उदाहरण असं बहीण भाऊ. कोण? बहीण आणि भाऊ. बहीण अलग, भाऊ अलग. खरं की खोटं? खरं. खोटं नाही. कोण आहे? बहीण आहे. कोण आहे? भाऊ आहे. हा, खरं का खोटं? खरं आहे. म्हणजे हिच्यामध्ये खरा म्हणजे हे झालं वास्तव भेद. वास्तव भेद म्हणजे खरा भेद झाला. म्हणजे जग काय करते? याच्याशी काय करते? भेदच करते. का भेद करते? कारण तो मुळातच भेद आहे. बहीण आणि भाऊ झाला ना याच्यामध्ये भेद. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, हा झाला वास्तव भेद. वास्तव भेदाचं उदाहरण कोणतं? बहीण आणि भाऊ. कारण खरोखर तो बहीण भाऊ आहे. आता दुसरी गोष्ट, पती पत्नीमध्ये जो भेद आहे हा व्यवहारादृष्टीनं कल्पित भेद आहे. वास्तवात पती आणि पत्नी दोन्ही एकच आहे, अलग नाही. परंतु व्यवहाराच्या दृष्टीनं आपण तिच्यामध्ये भेद मानला, कल्पित भेद मानला. व्यवहार करणं आहे. वास्तवात नवरा बायकोची सल्ला घेतल्याशिवाय काम करत नाही, बायको नवऱ्याची सल्ला घेतल्याशिवाय काम करत नाही, आहे काय? वास्तवात नवरा बायको तसं जर पाहिलं तर एकच आहे. परंतु या ठिकाणी व्यवहाराच्या दृष्टीनं हा कल्पित भेद ठरला आहे. ते दोन्ही एकच, पण कल्पित भेद थोडासा भेद झाला. बहीण भावासारखा. बहीण भावाचा भेद कसा आहे? वास्तव भेद आहे. खरा बहीण आणि भाऊ अलग अलग. जसं नवरा बायको अलग अलग आहे. काय नवरा बायको अलग अलग असेल? नवऱ्याचं घर अलग, बायकोचं घर अलग आहे का? काय आहे का नाही? मग कारण यात काय व्यवहार आहे, पण तिच्यामध्ये भेद कसा आला? कल्पित भेद आला. झालं, हा झाला कल्पित. आता जो भेद आहे हा नाममात्र भेद. आता नाममात्र भेदाचं उदाहरण फक्त देव आणि भक्त. हे नाममात्र भेद आहे. देव आणि भक्त याच्यामध्ये बदल नाही. देव भक्त दोन्ही एक रूप झाले आणि मुडीचा संचले तैसे तैसे. देव आणि भक्त एकच. देव म्हणा का भक्त म्हणा, भक्त म्हणा का देव म्हणा, देव आणि भक्त यांचा जो भेद आहे, दिसतो देव, इकडे दिसतो भक्त, इकडे भक्त, इकडे देव, दोन्ही अलग अलग दिसतात. पण याच्यामध्ये मात्र नाममात्र भेद आहे. कारण देव म्हणजे तो भक्त आणि भक्त म्हणजे तो देव, दोन्ही एक रूप. स्वरूपानं पाहिलं तर दोन्ही कसे आहेत? एक रूप. कारण देव भक्त तू झालाशी दोन्ही, म्हणजे भगवंत देवही होऊन जातो, भक्तही होऊन जातो. परंतु मात्र हा भेद कोणता झाला? कोणता भेद झाला? हा नाममात्र भेद. नावाला, नॉमिनल नावाला आहे, मात्र दोन्ही एकच. मग प्रश्न असा आहे, परिणामवादामध्ये आम्ही वास्तव भेद मानतो. बहीण भाऊ कोणता भेद? वास्तव भेद आहे. परिणाम आहे, तिच्यामध्ये परिणामवाद आहे. एक आहे भाऊ, एक आहे बहीण. आमच्या डोक्यामध्ये निर्माण झाला तो, नाही का? त्यामध्ये परिणाम आहे. म्हणून दोन्ही हे झाले भाऊ आणि बहीण, हे झाले परिणामवादामधले भेद. आता कल्पित जो भेद आहे नवरा आणि बायकोचा, हा जो कल्पित भेद आहे हा आहे व्यवहाराच्या दृष्टीनं कल्पित भेद. पहा, व्यवहाराच्या दृष्टीनं कल्पित भेद कोणाचा? नवरा बायकोचा. दिसतात किती? दोन आहे किती वास्तविक? आता एक आहे. परंतु व्यवहार आहे
म्हणून त्यांच्यामध्ये कल्पित भेद मानला जातो पती पत्नीमध्ये. त्यालाच म्हटलेलं आहे विवर्तवाद. विवर्तवादामध्ये कल्पितवाद आहे. विवर्तवादामध्ये काय कल्पित भेद असतो, वास्तवता भेद नसतो, पण कल्पित भेद मानावा लागतो. मग विवर्तवादामध्ये कल्पित भेद आहे. आणि बहीण बहीण आपलं काय म्हणतात देव आणि भक्तामध्ये कसं आहे नाम मात्र भेद आहे. अशा प्रकारे प्रकृती पुरुष आणि ब्रह्म या तिघांमध्ये नाम मात्र भेद आहे. बरोबर आहे. बर काय सांगितलं मी? प्रकृती पुरुष आणि ब्रह्म या तिघांमध्ये नाम मात्र भेद आहे. पण एवढं जर झेपत नसेल, एवढं जर डोकं सुपीक नसेल, एवढं जर समजत नसेल तर कल्पित भेद माना. काय बिघडलं आपल्या बाजूला काय जाते कल्पित भेद माना, पण वास्तव भेद मानू नका. वास्तव भेद मानायचा नाही, कारण वास्तव भेदच नाही. ते भले 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 मानणं असेल फारच मुश्किल न तर कल्पित भेद माना. नवरा बायको सारखा कळून राहिलं काय भाषा? हा. मग प्रकृती पुरुष आणि ब्रह्म यात नाम मात्र भेद आहे, हे मात्र निश्चित आहे. याच्यामध्ये कोणताच भेद नाही तिघांमध्ये. पण तुम्हाला जर वाटत असेल पा प्रकृती अलग पुरुष अलग आणि ब्रह्म अलग, कसं काय याच्यामध्ये भेद नाही, कसं काय नाम मात्र भेद आहे? बरं बाबा, तुला तसं वाटते काय? मग तू असं कर ना, तुला झेपत नाही, मग कल्पित भेद मान. आमच्या काय बात जाते कल्पित भेद मानला तरी मात्र तिन्ही अलग अलग होतील काय? कारण अलग ते अलग नाही. पण वास्तव भेद बिलकुल नाही. वास्तव भेद मानायचाच नाही, कारण वास्तव भेद नाही. भाषा समजून राहिली का? अमृतानुभवामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांची स्वानुभवाची भाषा आहे. हे जे अमृतानुभव चालू आहे हे ज्ञानोत्तर भक्ती योग आहे. ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात, ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात ते हे अमृतानुभव. अनुभव आल्यानंतर त्याच्या पुढची जी शेवटची स्टेप आहे ती स्टेप म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये अमृतानुभव येतो. त्याच्या पुढे काही शिल्लक राहत नाही. सर्व आल्यासारखं, सर्व केल्यासारखं होते. म्हणून ज्ञानेश्वर हा जो अमृतानुभव आहे, हा अमृतानुभवामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांची स्वानुभवाची भाषा असल्यामुळे तेथे नाम मात्र भेद दाखवलेला आहे, अनुभवाची भेद आहे. जसं ज्ञानेश्वर माऊलींचा अनुभव आहे किंवा ब्रह्म प्रकृती पुरुष आणि ब्रह्म तिन्ही कसे आहेत? एकच आहे. पण हिच्यामध्ये नाम मात्र भेद दाखवलेला आहे माऊलीनं. आहे एकच, तिच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद नाही. पण मानायचं असलं तर नाम मात्र भेद माना, कारण तीन आहे म्हणून नाही तर वास्तवात तीन नाहीच, ते कसे आहेत? एकच आहे. जसे मनुष्य आणि मनुष्याची सावली एक का दोन? नाही कापा, अलग अलग होतील काय? मनुष्य आणि मनुष्याची सावली एक का दोन? मनुष्य जिकडे जातो तिकडे सावली. मग त्या मनुष्याला जर राग आला, मनुष्य फिरून राहिला इकडे तिकडे, तो रागात आहे, मनुष्य फिरून राहिला इकडे तिकडे, तो असं म्हणेल का सावलीला तू माझ्याबरोबर कशाला काळी घेतली असं आहे का काही? त्याला राग येऊ का काही हो? मनुष्य जिकडे गेला तिकडे मात्र सावली आहेच. बरोबर आहे. काय आहे? नाम मात्र भेद आहे. मनुष्य जिकडे जातो तिकडे सावली आहे मात्र दोन्ही दिसतात अलग अलग, आहे मात्र एक. बरोबर आहे. तसे ब्रह्म आणि प्रकृती पुरुष यामध्ये नाम मात्र भेद आहे. ब्रह्म आणि प्रकृती पुरुषामध्ये कसा भेद आहे? नाम मात्र भेद आहे. म्हणून प्रकृती पुरुष या नावाने एक ब्रह्मचैतन्य जाणून राहिले जातात. प्रकृती पुरुषाच्या नावाने ब्रह्मचैतन्यच आहे.
हे जे आहे ना हे काय सर्व ब्रह्मचैतन्य तांदूळ कशाच्या नावानं? प्रकृती पुरुषाच्या नावानं. जे समोर दिसते हे प्रकृती आहे, याच्यामध्ये जे दिसत नाही आत्मस्वरूप ते पुरुष आहे. म्हणजे हे कोण आहे? प्रकृती पुरुष म्हणजेच कोण आहे? कोण आहे? ब्रह्मचैतन्यच आहे. मग ते ब्रह्मचैतन्य प्रकृती पुरुष अलग की एक झाले? कळून राहिली भाषा? हा. मग म्हणून प्रकृती पुरुष या नावाने एक ब्रह्मचैतन्यच या जगामध्ये ओतप्रोत भरलेले आहे. मग हे सर्व जग प्रकृती पुरुषाच्या अर्धा भागाने बनलेले आहे. हे प्रकृती, हे पुरुष. प्रकृती पुरुषाशिवाय दुसरं काहीच नाही. प्रकृती पुरुष आहे म्हणून मनुष्य आहे. याच्यातला एक जरी कटला तरी त्याला किंमत नाही. बरोबर आहे? जेवढं महत्व प्रकृतीला तेवढंच महत्व पुरुषाला. म्हणून ते अर्ध्या भागात मध्ये त्याची विभागणी झालेली आहे. मग या म्हणण्यात नैयायिक, सांख्य, वल्लभाचार्य यांचे भांडण झाले. त्यावेळी पटलंच नाही. वास्तवामध्ये एक सत्य आहे की असत्य आहे? सत्य आहे. पण नाही ना, जे ज्यांनी षटशास्त्र तयार केली त्या षटशास्त्रामध्ये काही सांख्य आहे, काही नैयायिक आहे आणि काही वल्लभाचार्यासारखे आहे. यांनी याचं खंडन केलं. त्यांचं म्हणणं सरळ आहे की बा प्रकृती पुरुष आणि ब्रह्म हे तर तीन दिसतात. तुम्ही एक कसं म्हणता? म्हणजे त्यांना कळलंच नाही. त्यांना कळलंच नाही काय आहे. बरोबर आहे? कारण जग नुसत्या चेतनाचेही बनले नाही. काय? जग हे नुसत्या चेतनाचंही बनलं नाही, तर नुसत्या जळाचंही बनलं नाही. चेतन म्हणजे आतमध्ये असलेला आत्मा हा चेतन, आणि जड म्हणजे देह. नुसतं जळाचंही बनलेलं नाही आणि नुसतं चेतनाचंही बनलेलं नाही. काय काय जग संपूर्ण जगात पहा ना. संपूर्ण जगाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तिच्यामध्ये दोनच दिसतील, नाही काय? चेतनही दिसेल आणि जडही दिसेल. म्हणजे प्रकृती दिसेल आणि पुरुषही दिसेल. तर आधारे पद घातले आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी आधारे पद घातलं, म्हणजे अर्ध असं पद घातलं ज्ञानेश्वर माऊलींनी. आता द्वैत प्रतीती असताना अद्वैत कशी आहे? दिसते तर द्वैत, दिसते तर दोन. प्रकृती पुरुष एक, ब्रह्म एक, दिसतात दोन. बरोबर आहे? द्वैत प्रतीती असताना मग तुम्ही अद्वैत म्हणता कसं? खरं आहे की नाही? खरं आहे ना. अरे बा, प्रकृती पुरुष एक झाली आणि इकडे ब्रह्म एक झालं. किती झाले? कोणी काय म्हणेल किती आहे? दोन आहे. ओ, किती येड्यातल्या येड्या माणसाला सांगा किती झाले? प्रकृती पुरुष एक, ब्रह्म एक. किती झाले रे? एक आणि एक दोन. दोनच म्हणेल का नाही तो? तसंच यांचं म्हणणं आहे, नैयायिकाचं, सांख्याचं, वल्लभाचार्याचं म्हणणं आहे किंवा आता याच्यामध्ये द्वैत प्रतीती असताना तुम्ही अद्वैत कसं म्हणतात? अद्वैत कसं म्हणता? एक कसं म्हणता तुम्ही? मग त्याचं उत्तर आमचे ज्ञानेश्वर माऊली देतात. आहेत दोन पण एक कसं? पहा, हा एक हात दिसला का सर्वांना? कोणी फुटकं नाही ना? हा एक हात किती झाले? हा एक हात किती झाले? सांगा बरं. हा एक हात किती झाले? एक की दोन? टाळी एक की दोन? नाही, ते दोन असेल ना. हा एक हात जरी दोन दिसत असले
तर या दोन मध्ये असलेलं ब्रह्म मात्र किती आहे? काय किती आल्या? असं बाजूला 4 टाळ्या येतील का हो? किती येतील? हात किती आहे? टाळ्या किती? मग तो किती? बरोबर आहे. हा हा हा. 2 टिपऱ्या आवाज का आवाज 4 1 बरोबर आहे. 2 दांडे 1 श्रुती, 2 फुल वास मात्र, 2 दिवे ज्योत मात्र, एकीची देवी एकच आहे. दिसतात आहे. 2 टिपऱ्या एकमेकावर मारल्याने एकच शुद्ध एकच शब्द निर्माण होतो. आता पहा, मी तुमच्याशी बोलून राहिलो का नाही बोलत? ऐकून राहिले का नाही? थोबाड्याकडे पाहून राहिले का नाही? मी तुमच्याकडे बोलून राहिलो का नाही? माझे होठ हलून राहिले का नाही? एक खालचा होठ एक वरचा होठ, पण बोलतो मात्र. अरे हा होठ एक खालचा, हा 2 होठ झाले की नाही? पण हिच्यातून आवाज किती 100 येतात का 1000 येतात? एकाच येते. अनुभव का बिना अनुभव? माऊलीचे शब्द बरोबर आहे. हा आले. 2 ओठी 1 गोठी, 2 ओठी 1 गोठी, 2 डोळा 1 दिल. डोळे 2 पण पाहतो मात्र. आता मी जर तिकडे पाहत असलो तर एक आणि इकडे पाहतो तर हे इकडे नेईन, इकडे नेईन काय? अरे हे बुबुळ इकडे नेईन काय? हे बुबुळ इकडे नेईन काय? नाही. आता पाहत असेल तर दोन्ही डोळ्यांना मला तेच दिसेल. डोळे 2 दिसणं. हा तेवी दोन्ही जी दृष्टी एकीची देवी. डोळे जरी 2 असले तर दृष्टी मात्र दिसणं मात्र एकच. 2 होत असले तरी शुद्ध एकच शब्द एकच असतो. 2 डोळ्यातल्या दृष्टी एकच असते. दोघांपासून सृष्टी झाली असली तरी या सृष्टीमध्ये एकच ब्रह्म आहे. जरी प्रकृती आणि पुरुषापासून हे जग निर्माण झालं, सृष्टी जरी निर्माण झाली, जग जरी निर्माण झालं, तरी त्यांच्यामध्ये असलेलं ब्रह्म मात्र एकच आहे. लक्षात घ्या, एकच आहे. 2 नाही, एकच आहे. दावनी 2 पण एक रसाचे आरोगण करीता आहे मेहुन अनादि जे. काय हे प्रकृती पुरुष स्वरूप जोडते. आता जोडपच आहे नवरा बायकोचं. कोणतं? प्रकृती आणि पुरुष. हे कोण आहे? जोडप आहे का नाही? हा मग हे प्रकृती पुरुष रूपी जोडपे कसा आहे? अनादी काळापासून जसच्या तिच्यामध्ये बदल होणे नाही, होतच नाही बदल. अनादी काळापासून हे प्रकृती पुरुष जशीच्या तसेच आहे. मग हे प्रकृती पुरुष रूपी जोडते अनादी असून स्वतःला 2पणा दाखवून देतात. अनादी आहे. स्वतःला 2पणा दाखवतात. हे बा मी प्रकृती, ते म्हणजे हे बा मी पुरुष आहे, मात्र एकच. अनादी आहे, अनादी आहे. याचा 2पणा दाखवून देतात ते. पण एक ब्रह्म रसाचेच जेवण करतात. दोन्ही एकच ब्रह्मरस, प्रकृती आणि पुरुष एकाच ब्रह्मरसाचे जेवण करतात. जो रस प्रकृतीला ब्रह्मरस मिळतो तोच ब्रह्मरस पुरुषाला मिळतो. एकच ब्रह्मरसाचं जेवण प्रकृती आणि पुरुष करतात. म्हणजे द्वैत प्रगट करीत असले, जरी 2 दिसत असले तरी द्वैतात पारमार्थिक अद्वैताचाच आनंद विषयाच्या उपाधीने भोगतात. काय? द्वैतामध्ये पारमार्थिक अद्वैतानंदच
अद्वैतानंताचा जो आनंद आहे हा विषयाच्या उपाधीने भोगतात, विषयाच्या उपाधीने भोगतात. तो अद्वैताचा आनंद विषयाच्या उपाधीने भोगतात. म्हणून त्याचं विश्लेषण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा अनादि असणारे हे प्रकृती पुरुष दोनपणा दाखवित असले तरी एक रसाचे म्हणजे परमात्मा स्वरूपानंदाचे तो भोग घेत आहे. जरी प्रकृती पुरुष दोन असले तरी परमानंदाचाच ते काय घेत आहे, उपभोग घेऊन राहिले. परमानंदाचाच म्हणजे भगवंताचा म्हणजे ब्रह्माचाच ते आनंद उपभोगून राहिले. पण त्यांना कळत नाही. सारं जगत परमात्म स्वरूपाच्या आनंदाचा उपभोग घेऊन राहिलं, पण त्यांना ते कळत नाही. बरोबर आहे. हा, जसे पण एखाद्यास आपल्या मुखाचा आनंद आपणास भोगावा वाटत असला, उदाहरण दिलं, आपल्या मुखाचा आनंद स्वतः आपल्याला उपभोगावा असा वाटला तर तो आपल्या मुखाचे ठिकाणी काय करेल, तो जसं आपल्या तोंडाचा कशाला म्हणायचा, फेसाचा म्हणजे चेहऱ्याचा असं म्हणा येण्याचे. एखाद्याला आपल्याच चेहऱ्याचा आनंद आपल्याला उपभोगायचा असला काय करेल, तो समोर काय केलं, बरोबर आहे. तसा घेता येईल का त्याला? तसा आनंद घेता येणार नाही. आणि तसा आनंद घेतला तर तो आनंद होणार नाही, दुःख होईल. कुणीकडे लागेल ते पावडर, कुणीकडे काजळ, कुणीकडे दिसणारी थोबाळा, बरोबर आहे का नाही. मग त्याला आपल्या चेहऱ्याचा आनंद आपल्याला जर उपभोगायचा असला तर समोर आरसा घेईल. आता आरसा घेतल्यानंतर काय होईल, आरसा घेतल्यानंतर त्याला त्याच्या चेहऱ्याचा आनंद उपभोगता येईल. पहा मी कसा दिसतो, मी कशी दिसते, बरोबर आहे. आणि जर दिसत नसेल तर काय आला मीच काय, तोंडाला थोबाळायला लावायला आहे की नाही. पण असं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या चेहऱ्याचा आनंद उपभोगायचा असला तर समोर आपल्याला काय घ्यावा लागतो, आरसा घ्यावा लागतो, नाही काय. आपल्या मुखाचा आनंद आपल्याला उपभोगावा वाटला तर तो आपल्याच मुखाचे ठिकाणी आरशाच्या संबंधाने बिंब प्रतिबिंब रूपाने त्या ठिकाणी द्वैत निर्माण करतो. असतो मात्र चेहरा एकच, पण मग समोर आरसा असला की किती होतात, आपलं थोबाला एक खरं आणि खोटं आरशातलं किती आहे. मग द्वैत रूपानं तो आनंद उपभोगतो, द्वैत निर्माण करतो, तो आनंद उपभोगतो आहे. पण आनंद द्वैत असल्याशिवाय त्याला तो आनंद उपभोगता येत नाही. म्हणजे प्रतिबिंब रूपानं काय करतो तो, म्हणजे द्वैत रूपानं तो काय करतो, त्याचा आनंद उपभोगत असतो. नाही तसे हे प्रकृती पुरुष आपली कशी आहे, अनादि आहे. त्याच्यात जर द्वैतभाव निर्माण करायचा असला, अनादि काळापासून प्रकृती पुरुष जशीच्या तशीच, तिच्यात जर त्याला द्वैत निर्माण करायचं असलं, भेद निर्माण करायचा असला तर वास्तव स्वरूपाचा आनंद भोगीत आहोत. आपल्याच वास्तव स्वरूपाचा ते काय करतात, आनंद उपभोगतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या ओळीमध्ये मेहून शब्द घातला आहे. कोणता शब्द घातला आहे, मेहून. हा, मेहून कोण असतात, इथं सांगितलेलं आहे. आई मुलगा म्हणजे मेहून नाही, आई आणि मुलगा मेहून नाही. मेहून म्हणजे एक नाही, आई का एक, आई अलग, मुलगा अलग. पहा, आई मुलगा म्हणजे मेहून नाही. बहीण भाऊ मेहून आहे का नाही,
मेहून नाही, कारण बहिणीला भाऊ बोलत. बरोबर आहे. हा एकटा असला तरी मेहून नाही. बरोबर आहे. ती एकटी असली तरी मेहून नाही. बरोबर आहे. तर दोघे असून ते पती पत्नी संबंधाने ज्या वेळेस असतात ते मेहून. पती पत्नी संबंधाने मेहून म्हणजे पती पत्नी संबंध. बरोबर आहे. असा अर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी इथं लावलेला आहे. तर या ओळीतून सांख्याच्या प्रधान कारणवादाही खंडित झाला आणि वल्लभाचार्याचा केवळ चेतन कारणही खंडित झाला. म्हणजे द्वैत म्हणा का अद्वैत म्हणा, तुम्ही द्वैत म्हणताना मग द्वैत, अद्वैत म्हणताना मग अद्वैत, काय घेणं नाही. माऊलीने सर्व काय केलं? सर्व खंडन केलं, सर्व खोडून काढलं. तुम्ही जसं म्हणसान तसं. शब्द माऊलीचे. जे स्वामीची या सत्ता वीन असो नेने पतिव्रता, जिये विन सर्व करता काही नाजो. सच्चिदानंद ब्रह्माच्या सत्तेचा आधार असल्या वाचून ही प्रकृती, जोपर्यंत सच्चिदानंद ब्रह्म आहे त्याचा जोपर्यंत आधार घेत नाही तोपर्यंत ही जी पतिव्रता आहे, कोण? प्रकृती आहे. प्रकृती पतिव्रता आहे का नाही? कोणाची? पुरुषाची. बरोबर आहे. मग सच्चिदानंद ब्रह्माच्या सत्तेचा आधार घेऊन असल्या वाचून ही प्रकृती पतिव्रता ब्रह्माची आश्रित राहू शकत नाही. आधार घ्यावाच लागतो, ब्रह्माचा आधार घ्यावाच लागतो. त्यावेळेस ही पतिव्रता राहील, सुखानं नांदेल. भांडण झालं तर जमणार? अरे घरात नवरा वगैरे भांडण झालं की मेळ बसते काय? नाही. छत्तीसचा आकडा मेळ बसेल काय? नाही. आहेच भांडण, नवरा बरोबर आहेच भांडण. ते काय म्हणते, तो काय म्हणतो. व्यवहारात अहो काय केलं जमतच नाही. त्याचं तोंड इकडे तिचं तोंड इकडे, कसंच मेळ बसत नाही. आहे की नाही? वास्तविक पाहता पती आणि पत्नी दोन्ही संसार करतात का नाही? करतात का नाही? मग एवढी अक्कल पाहिजे की नाही पत्नीले पतीले? बरोबर आहे का नाही? अरे साधा हिशोब आहे ना, याच्यामध्ये डोकं लावायचं काही काम नाही. म्हणून पती पत्नीचं बनायलाच पाहिजे. बनत नसेल तर भांडण होईल की नाही? भांडण होईल की नाही? मग मेळ काही बसणार नाही. पण तसं यायचं नाही. हे प्रकृती पुरुष इतके 36चा आकडा असून बी एवढे मस्त राहतात. हा 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 मस्त राहतात. एकमेकाच्या काही हात जात नाही. त्या प्रकृती एकीकडे, पुरुष एकीकडे. जरी 36चा आकडा असला तरी तिच्या वाचून त्याला करमत नाही, त्याच्या वाचून तिला करमत नाही. असं हे पतिव्रतेचं नातं आहे प्रकृतीचं. बरोबर आहे. हा, तशीच या प्रकृती वाचून सुद्धा, या प्रकृती वाचून असंख्य असलेल्या ब्रह्माला सर्व जगाचा कर्तेपणा प्राप्त होत नाही. आहे पुरुष. अरे प्रकृतीच नाही तर सर्व जगाचा कर्तेपणाचा जो कर्तेपणा आहे हा त्याला प्राप्त होईल काय? कर्तेपणा प्राप्त होणारच नाही ना. मग कर्तेपणा प्राप्त कोणामुळे होईल? प्रकृतीमुळे. आणि याची शान कशामुळे वाढेल? प्रकृतीमुळे. बरोबर आहे. हा, म्हणजे हा कर्ता झाला तो प्रकृतीमुळे झाला. याचं वजन जे वाढलं हे प्रकृतीमुळे वाढलं. ती पतिव्रता झाली याच्यामुळे. कोणामुळे? गोष्ट खरी का खोटी?
जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की यांच्या सत्ते वाचून तिला राहता येत नाही आणि तिच्या वाचून तो करता होत नाही. या ओळीतील पूर्वार्धाने परिणामवादाचे खंडन केले. आपला जो परिणामवाद होता भेदाचा, याचं काय झालं? खंडन केलं. म्हणजे माऊलीनं खंडन केलं. या काय म्हणतात वादाचं काय केलं? खंडन केलं. आणि उत्तरार्धाने चित्तविलास, स्फूर्तिवाद, अविकृत परिणामवाद याचं सुद्धा खंडन झालं. त्याचे कारण असे की चित्ताचा विलास म्हटले तरी त्यातून परिणामवादच सिद्ध होतो. चित्ताचा विलास म्हटलं तरी तिच्यामधून परिणामवादच सिद्ध होतो. म्हणून चित्तविलास असे न म्हणता ज्यास तुम्ही विलास म्हणता ते चित आहे. तुम्ही त्याला विलास म्हणता ते काय आहे? चित आहे असे म्हणावे. चित हा शब्द माऊलींना मान्य आहे. चित्तविलास मान्य नाही. चित्तविलास असं न म्हणता काय म्हणायचं? फक्त विलास. तुम्ही विलास म्हणता, तो विलास तुमच्या ठिकाणी असलेला विलास हा चित आहे. तसेच परिणामवादी प्रकृती सत्य आणि स्वतंत्र मानतात. बरोबर आहे. प्रकृती जे परिणामवादी आहे हे काय मानतात? सत्य मानतात आणि स्वतंत्र मानतात. कोणाले? प्रकृतीला. किंवा स्पेशल डायरेक्ट प्रकृती अलग, पुरुष अलग. म्हणजे हे परिणामवादी आहे म्हणून हे सत्य आणि प्रत्येकाला अलग 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 स्वतंत्र मानतात, एकत्र मानत नाही. परंतु येथे ज्ञानेश्वर महाराज स्वामीची सत्ता विन असो ते नेणे पतिव्रता असे म्हणतात. यावरून परिणामवादही खंडित झाला. अर्थात ही ओळी उघड उघड विवर्तवाद दाखविणारी आहे. काय दाखविणारी आहे? विवर्तवाद. विवर्तवाद म्हणजे याचा अर्थ, विवर्तवाद याचा अर्थ असा आहे की बाबा ती दिसते. काय दिसते पण सिद्ध करता येत नाही. डोळ्याला दिसते पण सिद्ध करता येत नाही. देह डोळ्याने दिसतो, करा सिद्ध. सांगा, करा सिद्ध. सिद्ध केल्या जाईल सिद्ध करता येत नाही. म्हणजे त्या ठिकाणी कोणता वाद आला? विवर्तवाद. बरोबर. थोडक्यात सांगायचं म्हणजे स्वामीच्या म्हणजे पुरुषाच्या सत्ते वाचून प्रकृतीला अस्तित्व नाही. जसे पतिव्रता स्त्रीला पतीच्या सत्ते वाचून सत्ता नसते. स्त्रीची सत्ता म्हणजे पतीची सत्ता. बरोबर आहे. तसे ही जी प्रकृती पतिव्रता आहे तिला पुरुषाच्या सत्तेशिवाय अन्य सत्ता नाही. आणि पुरुषाचे ठिकाणी जगत कर्तृत्व, पुरुषाच्या ठिकाणी जी जगत कर्तृत्व आहे म्हणजे पुरुष आहे म्हणून जगत कर्तृत्व आहे, जग आहे, त्याला म्हणतात त्रिपुटी आहे. बरोबर आहे. मग पुरुषाच्या ठिकाणी जगत कर्तृत्व प्रकृतीच्या साह्या वाचून नाही. प्रकृती आहे म्हणून जगत कर्तृत्व आहे, म्हणून जग निर्माण झालं. प्रकृती आहे म्हणून. कारण कोणी कसं काय सुरू आहे जगात आहे ना. प्रकृतीचा जर अभाव झाला, प्रकृतीच नाही, मग काय होईल? प्रकृतीच नाही, प्रकृतीचा अभाव झाला, प्रकृती नाहीच, मग काय होईल? सांगा, तुम्हीच सांगा आता काय होईल? आपल्याला भक्कम झालेलं आहे. प्रकृतीच नाही, प्रकृतीचा अभाव झाला, काय होईल? काय होईल? हा बरोबर आहे. तो पुरुषच आपल्या महिमेत राहील नसतं, काय घेणं नाही. जर प्रकृती नसेल, प्रकृतीचा जर अभाव असेल तो पुरुष आपल्या सत्तेमध्ये राहील, ते ब्रह्म आपल्या सत्तेमध्ये राहील. कोणीच नाही. ब्रह्म म्हणायला सुद्धा कोणी राहणार नाही. आपल्या महिमेत राहील. तो आपल्या महिमेतच राहतो.
उगीच प्रकृती आहे म्हणून हे सोंग सुरू आहे जगत कर्तृत्वाचे. जगात ना कोणी कसं कोणी कसं कोणी कसं बाबा 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 मज्जाच मज्जा प्रकृतीमुळे. पण खरी सत्ता त्याच्या हाती. कोणामुळे? त्याच्यामुळे. म्हणजे त्याच्यामुळे तिला किंमत आहे आणि तिच्यामुळे त्याला किंमत आहे. त्याच्यातलं एक जरी नसलं तर मेळ बसत नाही. बरोबर आहे. हा जे की भाताराचे दिसणे भातारुची जी याची असणे नेने जती दोघे जेणे निवडू जिये. या प्रकृतीला आपला नवरा म्हणजे कोण? पुरुष. या प्रकृतीला आपला नवरा पुरुष त्याचे दिसणे. ऐकून घ्या ऐकून घ्या. पहा शब्द महत्वाचा आहे. माऊलीचे शब्द आहे बरं. या प्रकृतीला आपला नवरा म्हणजे पुरुष त्याचे दिसणे म्हणजे ज्ञान. या प्रकृतीला आपला नवरा पाहायचा असेल बरोबर आहे. ज्या वेळेस तो दिसेल त्याला ज्ञान म्हणतात. त्याला ज्ञान म्हणतात. प्रकृती पाहूच शकत नाही नवऱ्याला त्याला काय म्हटलं? पाहू शकत नाही त्याला अज्ञान. मग या ठिकाणी ज्ञानी किती? या ठिकाणी मलकापुरात ज्ञानी किती ना अज्ञानी किती? मलकापुरातली गोष्ट जास्त म्हणजे खूपच जास्त असं मग जास्त आहे. जास्त म्हणजे याच्यापेक्षा जास्त आहे 15-20 नाही. काही समजतच नाही कशी भाषा आहे. राग बोललं पाहिजे. कशी मजेशीर आहे की नाही? माऊलीचे शब्द गोड की कडू? गोड. माऊलीचे शब्द गोड आहे ते शेवटपर्यंत गोडच राहणार आहे. कडू आहे नावालाही नाही. कडू जरी वाटत होते एखाद्याला तरी त्यात काय आहे? गोळाही आहे हे लक्षात ठेवा. कडू नाही. शब्द माऊलीचे आहे. या प्रकृतीला आपला नवरा जो पुरुष त्याचे दिसणे म्हणजेच ज्ञान आणि त्या प्रकृतीचे असणे म्हणजे अस्तित्व देखील कोणावर अवलंबून आहे? पुरुषावर अवलंबून आहे. अरे तो का आहे? तो आहे म्हणून हे आहे. बरोबर आहे. पुरुष आणि प्रकृती या दोघात परस्पर काय आहे? तादात्म्य आहे. तादात्म्य म्हणजे दोन्ही कसे आहेत? एकरूप आहेत. तादात्म्य त्यांच्यामध्ये. ब्रह्माने या दोघातील भेद अपाततः निवडता येत नाही. या दोघांमधला भेद निवडता येत नाही. याच्यात कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण कसं आहे कोण कसं आहे हे मात्र सांगता येत नाही. तर त्याची भेट पाहिजे असेल तर तिच्याशिवाय त्याला आनंद उपभोगायचा असला तर तिच्याशिवाय तो आनंद भानगडीच आहे. अरे भानगडीच आहे. पण आपल्यात त्याच्यात नाही. प्रकृती पुरुषात नाही. ते मजेशीर आहे. काही घेणं देणं नाही. हा पहा मग श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिच्यात जे दिसणे आहे ते भारताराचे आहे. तिच्या जे दिसणे ते भारताराचे आहे म्हणजे तिला अस्तित्व त्याचे आहे.
याला जे अस्तित्व आलं हे कोणामुळे आलं? त्याच्यामुळे आलं. हे अस्तित्वात जे आहे, अस्तित्व आलं देहाचं, हे कोणामुळे? त्याच्यामुळे. हा, आणि भातित्व ही त्याचीच आहे, आवड ही त्याचीच आहे. जसं उदाहरण दिलं आहे, घरात बाई दिसते, घरात बाई दिसते, का दिसत नाही? बाई दिसतच नाही का घरात? ते माणसं दिसता का? अरे दिसते की नाही घरात बाई? तुम्ही बोलतच नाही ते. बर, हा, घरात बाई दिसते त्याच्यामुळे आणि शोभतेही त्याच्याचमुळे. घरात बाई दिसू राहिली कोणामुळे? त्याच्यामुळे. अरे तो आहे म्हणून बाई आहे, तो आहे म्हणून तिला शोभा आहे, तो आहे म्हणून ती पतिव्रता आहे, तो आहे म्हणून तिची मज्जा आहे खाण्यापिण्याची. बरोबर आहे. समजा त्याच्याकरता अनेक उदाहरण आहे. बर, जशी घरात बाई दिसते त्याच्यामुळे आणि शोभते सुद्धा त्याच्याचमुळे. प्रकृतीला अस्तित्व आणि भातृत्व कोणाचं आहे? पुरुषाचं. प्रकृतीच्या ठिकाणी अस्तित्व आणि भातृत्व कोणाचं आहे? पुरुषामुळे. म्हणून प्रकृती कोणती आणि पुरुष कोणता हे निवडता येत नाही. कोण कोणापासून आहे हे मात्र सांगता येत नाही, सांगता येत नाही. प्रकृती वाचून पुरुष का पुरुषापासून प्रकृती हे सांगता येत नाही. कोण कोणापासून आहे? दोघंही एकाशिवाय नाही, एकाशिवाय दोघांचे जमत नाही. बरोबर आहे. उदाहरणार्थ, घागरभर दुधामध्ये एक थेंबभर पाणी टाकले, घागरभर दूध, त्यात एक थेंब पाणी. आता सांगा मला, एक थेंब पाणी दाखवा तिच्यातलं, दिसेल काय? मग पाणी आहे की नाही? टाकलं का नाही? दिसते काय? नाही दिसेल. मग कळणार आहे काय? घागरभर दुधा एक थेंब पाणी टाकलं, कळणार आहे का ते? किंवा हा एक थेंब पाणी टाकलं असं आहे ते? कळणारच नाही. कारण घागर केवढी मोठी, दूध 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 आपलं पाणी इतकंच टाकलं, जमणार नाही, कळणार नाही. तसं घागरभर दुधाच्या ठिकाणी परमात्मा आणि आपल्या ठिकाणी थेंब. थोडक्यात सांगायचं म्हणजे परमात्मा हा सागरासारखा आहे. सागर म्हणजे समुद्र. परमात्मा किंवा ते ब्रह्म हे सागरासारखा आहे आणि तिच्यामध्ये आपण ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती कशासारखी आहे? फक्त थेंबभर पाण्यासारखी आहे. एक थेंबभर पाणी म्हणजे प्रकृती आणि एवढा मोठा समुद्र म्हणजे ब्रह्म पुरुष. तसा परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे समुद्र आणि एक थेंब म्हणजे कोण? प्रकृती. अर्थात या दोघांचा निवाड सांगा. मग आता सांगा, मग तिच्या त्या ब्रह्मामध्ये, त्या परमात्मामध्ये जी प्रकृती आहे थेंब ती दाखवा, अलग बाजूला काढा, काढला जाईल. मग ते तिच्याशी एकरूप झाली की नाही? म्हणजे प्रकृती म्हणजे ब्रह्म का नाही? का अलग झालं? आता कळलं? प्रकृती पुरुष एक कसे? हा, आता हे दोघे एकमेकापासून कसे निवडता येत नाही? दोघे निवडा, तुम्ही निवडता येईल काय? कशी निवडता येत नाही? त्याच्यावर एक दृष्टांत सांगतात. वास्तविक पाहता समुद्रभर परमात्मा, एक थेंबभर प्रकृती. बरोबर आहे. मग आता याचा जर निवडा केला, तिच्यातून एक प्रकृती दाखवावर काढवून दाखवता येईल काय? नाही ना. पण हिच्यावर एक दृष्टांत किंवा दाखवताच येत नाही. त्याचं उदाहरणार्थ, गोळी आणि गुळू. गोळी आणि गुळू. गोळी म्हणजे गोळ
गुळ म्हणजे गुळ 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 आणि आता गुळ. चुकलं काय? आता सांगा, गुळाची वेली तेवढी मोठी, बरोबर आहे, मग त्याला गोळी आहे की नाही? मग तुम्ही त्या गुळाच्या वेलीमधून ते गोळी जर काढल्या जाईल काय? काढल्या जात नाही. गुळाची वेली म्हणजे गुळ आणि गुळ म्हणजे अगं काढला जात नाही. कापूर म्हणजे परिमळू, कापरापासून तो सुगंध अलग केला जात नाही. निवळू जाता पांगळू निवाळू होय. गोळी आणि गुळ, कापूर आणि सुगंध यांच्यातील भेदाचा निवाळा करण्यास कोणी जर प्रवृत्त झाला तर त्याला म्याळ म्हणतील. ही गुळाची वेली आहे, हिच्यातून मी गोळी काढून टाकतो, म्याळ आहे रे तू, म्याळ काढलं जाईल काय? किंवा कापरामधला सुगंध मी काढून टाकतो, फक्त कापूर कापूर दे, सुगंध राहू दे माझ्या देवाच्या पुढे ठेवायला, काय म्हणतील? म्याळ झाला. कारण सुगंध कापरासहित सुगंध आहे, गोळीसहित गुळ आहे, बरोबर आहे. कारण असमर्थ आहे, काढू शकत नाही कोणी. काढू शकेल काय? नाही काढू शकत. जसे गोळी आणि गुळ किंवा कापूर आणि सुगंध यात कसा आहे? नाममात्र भेद. कसा? नाममात्र भेद आहे, भेदच नाही तिच्यात, नाममात्र भेद. मग न्यायशास्त्रामध्ये गुणगुणीचा समवाय संबंध मानतात. काय? न्यायशास्त्रात गुणगुणीचा समवाय संबंध मानतात, म्हणून त्याच्यामध्ये गुळात गोळीचा समवाय संबंध आहे. कसं? न्यायशास्त्रामध्ये जो गुळ आहे त्या गुळाचा संबंध गुणागुणीचा मानतात, गुण आणि अगुण, बरोबर आहे. न्यायशास्त्रामध्ये मांडलेला आहे. पण म्हणून त्यांच्यामध्ये गुळात गोळीचा समवाय संबंध आहे आणि वेदांत शास्त्रामध्ये गुळ आणि गोळीचा तादात्म्य संबंध आहे. समवाय संबंध नाही, तुझ्यामध्ये भेद नाही, तादात्म्य संबंध आहे. म्हणजे गुळ आणि गोळी दोन्ही कसे आहेत? एक आहेत. गुळ आणि गोळी कसे आहेत? एक आहे. असे 4 वाद आहे. किती वाद आहे? करत बसा वाद, आपल्याला वादाशिवाय घेऊन देणं. एक आहे केवळ भेदाभेद नैयायिकांचा. 6 शास्त्र आहे ना, केवळ भेदाभेद नैयायिकांचा. नैयायिक काय म्हणतात? नुसतं भेद, अभेद, भेद अभेद आहे त्याच्या ठिकाणी. आणि अभेद हा सांख्याचा, केवळ अभेद सांख्याचा. अभेद फक्त अभेद सांख्यशास्त्र मानते आणि भेदाभेद पूर्व मीमांसक माणसं. भेद आणि अभेद हे दोन्ही पूर्व मीमांसक मानतात आणि कल्पित भेद मानणार फक्त वेदांत शास्त्र आहे. कल्पित भेद मानणार किंवा वास्तव अभेद हे फक्त वेदांत शास्त्राचं आहे. म्हणून वेदांत शास्त्र हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. बरोबर आहे. मग वेदांत शास्त्रामध्ये एक तास झाला. मग वेदांत शास्त्रामध्ये वाद्याला खंडन देताना व्यावहारिक जगत सिद्ध करून सांगावे लागते. म्हणजे व्यवहारामध्ये वेदांत शास्त्रामध्ये जो वाद करतो त्या वादाचं खंडन करायला व्यवहारामध्ये जगत सिद्ध करावं लागते. जगत सिद्ध करावं लागते की जग आहे हे सिद्ध करावं लागते. आणि शिष्याला बोध करताना अगोदर प्रतिभाषिक आहे असे सांगावं लागते. ज्यावेळेस तुम्ही शिष्याला बोध करतात, गुरु एखाद्या शिष्याला बोध करतो त्यावेळेस बोध करताना त्याला अगोदर काय प्रतिभाषिक आहेत हे पहिले सांगावं लागतं.
प्रतिभाषिक. अरे तू प्रतिभाषिक आहे म्हणजे तू ते नाही, तू देह नाही. तू कोण आहे? कोणाला असं सांगितलं नाही काय की तू आत्मा आहे? सांगितलं नाही? कोणाला सांगितलं नाही काय? सरळ सांगितलं ना. हा देह माझा आहे, मी देह आहे ना, बरोबर. हा मग बोध देताना अगोदर प्रतिभाषिक आहे तसे सांगावे लागते आणि नंतर आपल्या अनुभवाने केवळ नाम मात्र भेद आहे असं सांगावं लागते. मग अनुभव आला की बाबा रे नाम मात्र भेद, प्रकृती आणि पुरुषाचा नाम मात्र भेद आहे. नॉमिनल आहे म्हणजे आहे, मानला तर आहे, नाही तर नाही. कारण त्या अनुभवानं तो देहच ब्रह्मरूप होऊन जातो. मग तिथं भेद कसला? बोला, तिथं भेद कसला? भेदच नाही. अरे देह जर ब्रह्मरूप झाला तिथं भेदच नाही. कळून राहिलं? हा, अमृतानुभव हा नाम मात्र भेद आहे. हा जो अमृतानुभव आहे हा नाम मात्र भेद आहे. नावाला भेद आहे, वास्तवाचा भेद नाहीच. पण मानायचा असलं तर नाम मात्र भेद माना. हे सांगण्याकरता हा ग्रंथ आहे अमृतानुभव. अमृतानुभव हा नाम मात्र भेद आहे हे सांगण्याकरताच हा अमृतानुभव ग्रंथ आहे. म्हणून अमृतानुभव ग्रंथ शहाण्या पुरुषाचा नाही. अमृतानुभव ग्रंथ हा शहाण्या पुरुषाचा नाही. ऐकून घ्या, जो शहाणा असेल हो त्याचा हा ग्रंथ नाही. पुन्हा म्हणाल कोणाचा आहे? तरी पुन्हा सांगतो, अमृतानुभव ग्रंथ हा शहाण्या पुरुषाचा नाही. अरे पण जास्तीत जास्त शहाणा आहे रे, त्याचा आहे का? आता समजलं? आता भाषा समजली? मग तू जास्त शहाणा आहे त्याचा करता हा ग्रंथ. भाषा सांगली बरं तुम्हाला. तुम्ही असं तुमच्या मनात असेल की मग शहाण्या पुरुष तरी मग कोणाचा आहे? प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार होता. समजून सांगावं लागलं, समजून सांगणं पडते. जास्त शहाणा आहे म्हणजे तो कसा आहे? मूर्ख आहे. हा त्यातला. आता कळलं? अमृतानुभव शहाण्या पुरुषाचा नाही, विद्वानाचा नाही. जो विद्वान आहे, जो पंडित आहे त्याचा अमृतानुभव ग्रंथ नाही. वेद वेदांत पाठ आहे, सर्व पाठ आहे, ज्ञानेश्वरी भागवत पाठ आहे, सर्व आहे. खूप विद्वान आहे, खूप पंडित आहे, महाज्ञानी आहे, त्याचा अमृतानुभव ग्रंथ नाही माऊली सांगतात. तर अधिकारी पुरुषाचा आहे. ज्याला अधिकार आहे त्याच्याकरता हा अमृतानुभव ग्रंथ आहे. अनुभवाचा अमृतानुभव ग्रंथ आहे. जन्म जन्मांतरीची उत्कृष्ट साधना, जन्म जन्मांतरीची उत्कृष्ट साधना. गेलं पोट दुखलं कुठं? गेलं 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 आता काहीच नाही. किरो बाबांना असं वाटलं, अरे मेळ बसला पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आणि श्रीपाद बाबा ऐकून राहिले, आहे का नाही? मग बोलू द्या, याचं काही दुखायला नको, बोलू द्या. मिळालं सर्व. म्हणजे एवढं मोठं आबाचं प्रेम नातवावर आहे. मग पंतूवर किती येशील? बरोबर आहे. हा आपला विषय काय होता? अमृत अनुभव ग्रंथ हा शहाण्या पुरुषाचा नाही, विद्वानांचा नाही, तर अधिकारी पुरुषाचा आहे. जन्म जन्मांतरीची उत्कृष्ट साधना सामुग्री असेल, म्हणजे अनंत जन्माची त्याच्याजवळ पुण्याची सामुग्री असेल तर त्याला अमृतानुभव ग्रंथ झेपतो, म्हणजे त्याला आवडतो.
बाकीचे सर्वे घरी. माझ्याकडून राहिले हा आहे ना घरी. बाकी सर्व घरी. मलकापुरात घेणारे 500, 1050, बाकीचे 450 घरी. माऊलीचे शब्द खोटे आहे. अनंत जन्माची पुण्य पाहिजे त्यावेळेस हा अमृतानुभव ग्रंथ जपले जाईल. म्हणजे आवड निर्माण होईल. तिच्यामध्ये आवड निर्माण होईल तर आवड निर्माण होईल. काय आवडलं काही समज. अरे नाही समजलं तरी ऐका. आज नाही समजणार तर उद्या समजेल, उद्याने समजणार परवा समजेल. 4दा 5दा 10दा वाचा, आपोआप समजून येईल. कारण आपोआपच इतक्या वेळ वाचल्यानंतर माऊलीची कृपा आपोआपच होईल ना तुमच्यावर. कळणार नाही कसं. कळलं नाही तरी वाचा. निदान भगवंताचं नाम तर तोंडात येईल, ब्रह्म तर तोंडात येईल, हरी तर तोंडात येईल, रामकृष्ण हरी तर तोंडात येईल. बुद्धी देणारा तोच, करणारा तोच, सर्व तोच. आपलं काय काहीच नाही. मोठा भुशाल का मारतो. आम्ही विद्वान, आम्ही पंडित, आम्ही हुशार. भोत्र्या तोंडाला काही समजत नाही आहे का नाही. मग काय कामाचं असं. नाही समजत तर वाचा ना. 2दा वाचा, 4दा वाचा, 10दा वाचा. अरे समजेलच. नाही समजलं तर सोडून द्या. काय नाही समजलं सोडून द्या. ते कोणावर सोडून द्या. बाबावर सोडून द्यायचं, भगवंतावर सोडून द्यायचं. तुम्ही पाहत बसा. मी बोललो बरोबर आहे. हा बर. झोपा येत नाही ना. अमृतानुभव सुरू आहे बरं. झोपाने येत ना. हा कारण इथं सर्वात जास्त झोपा. आज जर 1000 लोक घेतला आता तर 950 झोपले असते. तुम्हीच फक्त जागी राहिले. असा फरक आहे. बरोबर आहे. हा मग आपल्या ठिकाणी साधन सामुग्री अपूर्ण असल्यामुळे, नाममात्र भेद, अजातवाद, सृष्टीदृष्टीवाद झेपत नाही. कारण आपल्या ठिकाणी काय नाममात्र भेद आहे. सृष्टीदृष्टीवाद झेपला तर ठीकच. ज्याला सृष्टीदृष्टीवाद झेपला असेल तो ज्ञानी. ज्याला सृष्टीदृष्टीवाद झेपला असेल तो ज्ञानी. परंतु ज्ञानवृद्ध त्याला म्हणता येणार नाही. बरोबर आहे. ज्ञानवृद्ध नाही म्हणता येणार त्याला. बरोबर आहे. सृष्टीदृष्टीवाद झेपला असेल तो ज्ञानी जरी असला तरी त्याला ज्ञानवृद्ध म्हटल्या जाणार नाही. मग ज्ञानवृद्ध कोण. ज्ञानामध्ये वृद्ध कोण. ज्ञानामध्ये म्हातारा कोण. ज्याची अजातवादापर्यंत दृष्टी पोचली तो विद्यावृद्ध. तो ज्ञानवृद्ध. ज्याची अज्ञातवादापर्यंत दृष्टी पोचली, ज्याची अजातवादापर्यंत दृष्टी पोचलेली आहे तो ज्ञानवृद्ध. तो ज्ञानामध्ये असलेला म्हातारा. त्याची अजातवादापर्यंत काय पोचली. दृष्टी पोचली. अजातवाद म्हणजे काय. अजातवाद म्हणजे काय. अजातवाद म्हणजे हे नाहीच. हे काहीच नाही. काहीच नाही. घर नाही, दार नाही, भाव नाही, पोर नाही, सगळे लाईट नाही, अमुक नाही, सगळे नाही, आपण काहीच नाही. तो अजातवाद. बरोबर आहे. तो ज्ञानवृद्ध. विद्यावृद्ध कोण. आत्मसाक्षात्कारी आहे तो विद्यावृद्ध. म्हणजे विद्येत म्हातारा असलेला, ज्याला आत्मज्ञान झालं तो विद्यावृद्ध.
आश्रम वृद्ध कोण, तर विद्वत संन्यासी किंवा मुमुक्षु, हे विद्वत संन्यासी म्हणजे आश्रम वृद्ध. वर्णवृद्ध कोण, वर्णवृद्ध कोण, वर्णामध्ये भेद निर्माण करणारे वर्णवृद्ध, वैदिक ब्राह्मण. बरोबर आहे. धर्मवृद्ध कोण, तर सत्पात्री दान करील तो धर्मवृद्ध. वयोवृद्ध कोण, ज्याच्या ठिकाणी मोह नसेल तो वयोवृद्ध. असे वृद्धाचे, म्हाताऱ्याचे 6 प्रकार आहेत. मग आपण कोणते म्हातारे आहोत हे ज्याने त्याला पहा. आपण कोणत्या कोणत्या कॅटेगरीत बसतो हे ज्याचं त्यांना पहा. सार गोष्ट नाम मात्र भेद कळण्याकरता, काय नाम मात्र भेद कळण्याकरता आणि अजातवाद कळण्याकरता, पहा पुन्हा पहा, नाम मात्र भेद कळण्याकरता आणि अजातवाद कळण्याकरता विवर्तवादाची प्रथम नजर यावी लागते. पहिले विवर्तवादाची ज्याला नजर आली त्यालाच अजातवाद कळेल, त्यालाच नाम मात्र भेद कळेल. म्हणजे कमीत कमी विवर्तवादापर्यंत जरी झाला तरी कालांतराने त्याला अजातवाद कळेल. म्हणजे विवर्तवादाची त्याला नजर यावी लागते. बरोबर आहे. ज्या नाम मात्र भेद कळला तो सर्वात श्रेष्ठ समजावा. नाम मात्र भेद ज्याला कळला, प्रकृती पुरुषाचा ब्रह्माचा भेद ज्याला कळला तो सर्वश्रेष्ठ. असा नाम मात्र भेदाचा दृष्टांत या ओवीतून ज्ञानेश्वर महाराज देतात. गोळी आणि गुळ, पहिलेच उदाहरण. कापूर आणि परिमळ, सुगंध यांच्यातील भेदाचा निवाळा करण्याच्या एखाद्याने प्रयत्न केला तर निवाळा करता येत नाही. उलट तो निवाळा पांगळा होतो, करू शकत नाही. समजलं? झालं तू 1 तास किती झाले? 1 तास 15 झाले. किती? तर आजचा जो विषय आहे हा मनोरंजनात्मक विषय, परंतु अतिशय गहन विषय, अतिशय महत्वाचा विषय. आणि असेच विषय धीरे धीरे पुढे येणारच आहे की ज्याचं उत्तर मलाही देता येणार नाही, मलाही ते सांगता येणार नाही. बरोबर आहे. कारण माऊलीचे शब्द आहेत. बरोबर आहे. तर आज एवढंच आपण या ठिकाणी जे आजचा जो सत्संग आहे, आज पौष शुद्ध सप्तमी केरोबाबा महाराजांची पुण्यतिथी, यांच्या निमित्त आपण हा जो सत्संग इथं झालेला आहे हा अतिशय मननपूर्वक आणि चिंतनशील असा विषय आहे. तर या विषयाचं चिंतन करणं आणि त्यावर प्रकाश ज्योत टाकणं हे आपलं सर्वेचं कर्तव्य आहे. म्हणून याचा विचार करायचा, याचं चिंतन करायचं, म्हणजे आपल्याला हा विषय पुढे आणखी कळेल. सृष्टीदृष्टीवाद वगैरे हे जे आहे ना हे आपल्याला पुढे कळेल आणि त्याची चर्चा मी आता याच्या पुढे नंतर सांगणारच आहे. तो विषय पुढे येईल. तर आज आपल्या मालिकेमध्ये असलेले, संत मालिकेमध्ये असलेले, आता आपण पहिले ठरवलं की आता आपल्या संत मालिकेमध्ये जे आहे यांचं प्रत्येक संताची आपल्याला एक सत्संग घ्यायचा आहे. तर श्रीपाद बाबा यांचा आपला सत्संग झालेला आहे
त्याच्यानंतर आता किरोबा महाराज यांची सुद्धा पुण्यतिथी आपण आज साजरी केली. खऱ्या अर्थानं आपण आज साजरी केली, कारण त्यांचा आपण या ठिकाणी त्यांच्या नावानं आपण काय केलेलं आहे, सत्संग घेतलेला आहे. तर आज माझ्याकडून झालेली जी सेवा आहे ही संपूर्ण संत मालिकेला, तसेच केरोबा महाराजांना, तसेच सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या ठिकाणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव स्वामी. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय.